घटना नंबर 1. नाव लवली खातून. मूळ देश बांगलादेश, पण तरीही पश्चिम बंगालमधल्या रशिदाबाद इथल्या त्या सरपंच झाल्या. आश्चर्याचा धक्का बसला ना, पण हे सत्य आहे. अजून ऐका. घटना नंबर 2. मुंबईतील श्रीमंत सोसायटीत राहणारा लोकांना दाखवायला म्हणून एका मदरशात मौलाना म्हणून काम करायचा. एक दिवस सहज त्याच्या बायकोच्या फोनवरून एक फोटो शेअर करण्यात आला. तो फोटो होता बांगलादेश निवडणूक आयोगानं जारी केलेलं ओळखपत्र. त्यातून झेरॉक्सवाल्याचा संशय बळावला. त्याने पोलिसांना सांगितलं, चौकशी झाली. त्यातून निष्पन्न झालं की हा बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून आला आणि मौलाना म्हणून मिरवतोय. या खऱ्या पण प्रातिनिधिक घटना आहेत. असे एक ना अनेक किस्से आजवर तुम्ही आम्ही बऱ्याचदा ऐकले असतील, बघितले असतील. या बांगलादेशी लोकांनी भारताला सेकंड होम बनवले. मोठ्या संख्येनं बांगलादेशी घुसखोर भारतात सापडतात. महाराष्ट्रात देखील प्रचंड प्रमाणावर बांगलादेशी घुसले आहेत. त्यांना आत्ताच थांबवलं नाही तर परिस्थिती अवघड होऊन बसेल. नमस्कार, वृत्तम मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतामध्ये सर्रास सुरू असलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध बोलायला भारतातील राज्य सरकारे, भाजप वगळता बहुतेक राजकीय पक्ष, प्रशासन आणि माध्यमे तयार नसतात. त्यामुळेच की काय आज घुसखोरीमुळे गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातूनच बेरोजगारीत प्रचंड वाढ आणि दहशतवादाकडे आकृष्ट होणे याचे प्रमाण वाढले आहे. देशामध्ये होणारी घुसखोरी रोखण्यामध्ये राज्यांची सरकारे अपुरे पडल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने देखील वेळोवेळी यावर ताशेरही ओढले आहेत. या सगळ्याचा देशाच्या सुरक्षेवर विपरीत परिणाम होत आहे. सत्तेवर राहण्यासाठी बहुतेक स्थानिक राजकीय नेते या घुसखोरांच्या मतांवर अवलंबून आहेत. घुसखोरी रोखण्यात अपयश येत असल्याची भावना बऱ्याच लोकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यातून एक हताशपणा आणि वैफल्याचे वातावरण निर्माण होते. आजपर्यंत सुमारे 70 ते 80 लाख बांगलादेशी नागरिक विजाच्या अधिकृत माध्यमातून भारतात आले आणि अचानक गायब झाले असं देखील बोललं जात आहे. सुरुवातीला ही अडचण फक्त नॉर्थ ईस्ट आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे असं वाटत होतं. पण आता देशभरात आणि महाराष्ट्रात देखील मोठ्या संख्येनं बांगलादेशी घुसलेले आहेत. त्यांना रोखण्यासाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक कार्यरत झाले असून एटीएसचे पथक विविध ठिकाणी माहितीच्या आधारे अवैध बांगलादेशींवर सातत्याने छापे टाकत आहेत. तसेच त्यांच्यावर कारवाई देखील करत आहेत. एटीएसने गेल्या आठवडाभरात 11 जिल्ह्यांमध्ये छापे टाकले आहेत. त्यामध्ये 17 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात त्यांना यश आलं आहे. या संदर्भात बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की डिसेंबरमध्ये विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 19 प्रकरणांमध्ये 43 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसंच गेल्या आठवडाभरात मुंबई, नाशिक, नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 8 पुरुष आणि एका महिलेसह 9 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात यश आलं आहे. या आरोपींनी बनावट कागदपत्रे वापरून आधार कार्ड बनवले होते. संबंधित तरतुदींनुसार पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध 5 गुन्हे दाखल केले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात काही लाख बांगलादेशी आहेत. त्यापैकी अनेक जण फुजी या बांगलादेशी दहशतवादी संघटनेसाठी काम करीत असतात अशा कैक बातम्या समोर आल्या आहेत. त्याच तक्रारीवरून कारवाई केल्याचं सांगितलं जातंय. खरं तर सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीला व दहशतवादाला रोखण्यासाठी कडक उपाय अवलंबले पाहिजे गेले होते. बांगलादेशी घुसखोरीचा हा भस्मासूर कधीच नष्ट करायला हवा होता. पण ठीक आहे, आता काही का होईना, देर आहे दुरुस्त आहे. आता यावर कारवाई झालीच पाहिजे. जे बांगलादेशी भारतात घुसले आहेत त्यांना शोधून काढण्याचे सगळे प्रयत्न केले पाहिजे. सीमा भागांमध्ये शेकडो गावे अशी आहेत ज्यात आज हिंदू नावालाही शिल्लक नाहीत. उद्या अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी होणार आहे. त्यामुळे हा भस्मासूर आजच रोखला गेला पाहिजे. आता प्रश्न आहे, या लोकांचे पुनर्वसन कसे केले जाते? डमी रेशन कार्ड, डमी निवडणूक ओळखपत्र, डमी पॅन कार्ड, डमी आधार कार्ड देऊन त्यांना एखाद्या जागी ठेवलं जातं आणि त्यानंतर मग त्यांना मुख्य प्रवाहात आणलं जातं. याच्या बऱ्याच कहाण्या समोर आल्या आहेत. पण यामागे शासन प्रशासनातील भ्रष्ट लोकांचा सहभाग असल्यामुळे यामध्ये कुणीही खोलात जात नाही. या संपूर्ण व्यवहारांची बाराखडी ही सरकारलाही ज्ञात आहे. पण मतांची लाचारी आणि देशाच्या भवितव्याबाबतची बेफिक्री यामुळे बांगलादेशी घुसखोरीची झाकली मूठ तशीच दडपून ठेवण्याचा प्रयत्न या आधीच्या बहुतांश सरकारांनी नेहमीच केला आहे. मग ते ईशान्येकडील राज्य सरकारे असोत किंवा मग काँग्रेस प्रणित केंद्र सरकार. वास्तविक मतदार यादीत नाव असलेल्या, रेशन कार्ड, आधार कार्ड मिळवलेल्या बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढणे
आणि पुन्हा बांगलादेशात पाठवणे सरकारला का शक्य नाही? राजकीय इच्छाशक्ती असेल तर सरकारी यंत्रणा हे सहज करू शकतात, पण बांगला घुसखोरांना हुडकून परत पाठवले तर मग कोट्यावधी मतांचे काय होणार? हा प्रश्न सगळ्यांना पडून राहिला आहे. यातून देशाच्या अखंडतेला धोका निर्माण झाला तरी हरकत नाही, पण आमच्या राजकीय मतपेढीला सुरंग लागता कामा नये. बांगला घुसखोरांना शोधणे राहिले बाजूला, ते कुठे आहेत, किती आहेत याची माहिती घेण्याची मानसिकताही सरकारची नव्हती. या मतपेढीच्या राजकारणामुळे गेल्या वर्षात देशाच्या पोटात किती मिनी बांगलादेश तयार झाले असतील याचा विचार न केलेलाच बरा. बांगला घुसखोरांना रोखण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली पाहिजे? स्थानिक प्रतिनिधी, नोकरशहा व पोलीस ज्यांनी शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे, मतदार यादीत नाव नोंदवून घेणे, भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रे करून देण्याचे दुष्कृत्य केले त्यांना शिक्षा झाली पाहिजे. तसेच सौदी अरेबिया, कुवेत, लिबिया या अन्य इस्लामी देशांकडून बेकायदा मार्गाने मोठ्या प्रमाणावर जो निधी पुरवला जातो तो निधी थांबवला पाहिजे. सीमा व्यवस्थापन, विकास कार्यक्रमाची व्याप्ती, सीमांचे रक्षण, संरक्षण दलाची कार्यक्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. सीमेला लागून असलेला भूप्रदेश यांच्यातील सलगता व संपर्कात वाढ व्हायला हवी. या सीमेवरील इंटिग्रेट चेक पॉइंटची उभारणी, त्यांचे व्यवस्थापन व निगराणीची व्यवस्था यांची शक्यतो लवकर अंमलबजावणी व्हायला हवी. सरकार, सुरक्षा दले व सीमा भागातील जनता यांच्या संबंधात सुधारणा होणे गरजेचे आहे. घुसखोरी थांबवण्याबाबत ही इच्छाशक्ती दाखवल्यास निम्मा प्रश्न मिटू शकतो. तेथील सुरक्षा दलांबरोबरच पोलिसांची संख्याही वाढवायला हवी. नवीन ठाणी निर्माण करायला हवी. गुप्तचर यंत्रणेचे जाळे विस्तृत केले पाहिजे. सर्व सुरक्षा दलांनी एकत्रित काम करायला हवे. बांगलादेशच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवायला हवी आणि घुसखोरी थांबवायला हवी. सध्याच्या आकडेवारीनुसार हजारो बेकायदेशीर नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांना वेगवेगळ्या डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवले गेले आहे. परंतु अशा शोधलेल्या नागरिकांना बांगलादेशात सामावून घेतले जाईल का, हाच मोठा प्रश्न आहे. म्हणूनच बांगलादेशात या नागरिकांना परत घेईपर्यंत त्यांना भारतातील तुरुंगात ठेवावे लागेल. भारतातील बेकायदेशीर घुसखोरांची संख्या कोटीत आहे. एवढ्या सगळ्यांना तुरुंगात ठेवण्यासाठी मोठे तुरुंग तयार करावे लागतील. सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये 90% लोकसंख्या ही बांगलादेशी घुसखोरांची आहे. आजही बांगलादेश सीमेवर 15 ते 20% भागांवर कुंपण लावण्याचे काम बाकी आहे. याचे मुख्य कारण या सीमेवर अनेक नद्या, नाल्या आहेत. भारताचे गृह मंत्रालय गेल्या 20 वर्षांपासून हे कुंपण लावण्याचा प्रयत्न करत आहे, पण संपूर्ण सीमेवर तारेचे कुंपण लावणे अजूनही त्यांना शक्य झालेले नाही. गृह मंत्रालयाने याबाबत अधिक क्रियाशीलपणे पुढाकार घेणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त सीमा सुरक्षा दलाला नाईट व्हिजन लाईट, सर्च लाईट, रडार अशा प्रकारची अनेक उपकरणे देण्यात आलेली आहेत. तरीही त्यांच्या सीमा संरक्षणामध्ये फारसा फरक पडलेला नाही. दुर्दैवाने बांगलादेश, पाकिस्तान, चीन भारताविरुद्ध पद्धतशीरपणे रणनीती आखत आक्रमक खेळी करत असताना आपल्याकडे देशांतर्गत परिस्थिती बिघडलेली आहे. विरोधी पक्षांकडून संसदेचे कामकाज बंद पाडले जात आहे. देशहिताच्या निर्णयाबाबत सरकारच्या मागे उभे राहण्याऐवजी त्यावर राजकीय पोळी भाजण्यात विरोधी पक्ष गुंतले आहेत. माध्यमांमधूनही त्याचीच चर्चा आहे. वास्तविक सीमेलगतच्या राज्यांबाबत अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष यांचे लक्ष या घडामोडींकडे जायला हवे. मात्र तसे होताना दिसत नाही. चीन, पाकिस्तान धोका वाढत आहे, मात्र आपण भारतीय एकमेकांशी भांडण्यात दंग आहोत. बांगलादेशी घुसखोर एक मोठी राजकीय ताकद म्हणून पुढे आले आहेत. त्यांचे सरपंच, नगरसेवक, आमदार आणि खासदार देखील आहेत. त्यामुळे 2029च्या निवडणुकीत एखादा बांगलादेशी पश्चिम बंगाल, आसामचा मुख्यमंत्री बनू नये म्हणून अवैध बांगलादेशी घुसखोर लवकरात लवकर शोधले गेले पाहिजेत. अन्यथा भवितव्य भयंकर आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा उत्तम मराठी.